शेतकरी बांधवांनो, आम्ही आलेलो आहेत सायखेडा गावातील एका प्लॉटमध्ये आणि आता ह्या जवळजवळच असलेले हे 2 पानं जे आहेत ते आम्ही काढलेले आणि 2 पानाच्या मागची साईड जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की हे हातात धरा. तुम्हाला काय वाटतं पानाच्या मागच्या साईडला काय कशी ही आहे, ही कापसासारखी वाढ झालेली आहे की नाही? म्हणजे वर कापसासारखा स्पंजी असा ॲपिरन्स आहे आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं तर लहान लहान कीटक दिसत आहेत का बारीक अंडे. तर शेतकरी बांधवांनो, एकदम बारीक जर आता थोडंसं ह्याला झूम करून घ्या. हो का, हे जे आहे हे तिरकस चालायला जो काही आहे एकदम बाल्य अवस्था आहे आणि ही बाल्य अवस्था दिसायला त्याच्यामध्ये क्लिअर हे छोटे छोटे किडे कीटक. तर हे जे आहे तर हे आहे पायरीला अर्थात पाकोळी हा कीटक आहे आणि हा ऊस पिकासाठी आपल्या भागामध्ये ह्याचा प्रचंड आउटब्रेक झालाय. म्हणजे उडून गेले ते. तर ह्याच्यामध्ये उस्मानाबाद असेल, लातूर आहे, बीड आहे, परभणी आहे, आपल्या ह्या सगळ्याच भागामध्ये ह्याचा आउटब्रेक झालाय. आणि ह्याच्यामुळे व्हायलंय काय की आपण जर पाहिलं तर हे पानं जी काही ऊसाच्या अशा पद्धतीनं सगळे अचानक जी काही कडनं किंवा आतमधल्या साईडला सुद्धा हे पूर्णपणे वाळून लवकर जे काही जात आहेत. थोडंसं आणखी मी दाखवेन तुम्हाला, त्याचा प्रौढ पण इथंच आहे. जर उडाल ओके उडून गेला का इथं हे दिसायला का प्रौढ हो पकडता आला तर बघू गेला ठीक आहे. तर हे पायरीला हो का इथं दाखवा दिसायला त्या मोबाईल मध्ये दाखवा दिसला का त्याच्या. हा, तर हा प्रौढ आहे आणि ह्या नराचं मादीचं मिलन झाल्याच्या नंतर जे आहे ते अशा पद्धतीने हे अंडी दिले जातात. तर शेतकरी बांधवांनो, हे छोटी अवस्था बाल्य अवस्था हेच नंतर मोठी होते आणि त्याच्यानंतर त्याचा जो आहे तो तशा पद्धतीचा प्रौढ तयार होतो. हे रसशोषक कीड आपल्या ऊसाच्या ह्या सगळ्या पानांमधलं रस शोषण करत असते आणि त्याच्यामुळं जे आहे ते आपल्या पिकाचं नुकसान होतं. तर ह्याची ETL म्हणजे आर्थिक नुकसान पातळी कशी ओळखायची, एका पानावर जर अशा पद्धतीनं आपल्याला असे अंडी पुंज जर दिसले मोठ्या प्रमाणामध्ये किंवा एका पानावर किमान 3 ते 5 जर असे कीटक जर दिसले तर समजून जायचं की आता फवारणीची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळं आपलं नुकसान होणार आहे. तर ह्याच्यासाठी मार्केटमध्ये हमला या नावानं असलेलं कीटकनाशक म्हणजे त्याच्यामध्ये घटक जो आहे तो क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन असं हे 2 कॉम्बिनेशनमध्ये असलेलं कीटकनाशक किंवा आपण क्लोरोपायरिफॉस सुद्धा जे आहे ते वापरू शकतो. ड्रोनच्या सहाय्यानं जर आपण फवारणी केली तर निश्चित ह्या किडीचा जो आहे तो आपण बंदोबस्त करू शकतो. आणि ह्या किडीचा जर समजा आपण बंदोबस्त जर केला नाही, जसं ह्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे कीटक आता जे आहे ते पुढं ते बाल्यावस्थेकडून पुढं जात आहेत, कात टाकून पुढं ते मोठे होणार आहेत. तर ह्याच्यामध्ये हे रस शोषण करून आपलं नुकसान करतात. त्याच्यामुळे ह्याच्याकडे थोडंसं वेळीच लक्ष देऊन आपण जे आहे ते नियंत्रणाचे जे आहे ते उपाययोजना जे आहे ते कराव्या. सध्या मार्केटमध्ये आता 400 पासून ते 500-600 पर्यंत पर एकर याप्रमाणे ड्रोन चालक जे आहे ते फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देत आहेत. तर त्याचा निश्चित जे आहे ते आपण वापर करावा आणि ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त करावा.